सोलापूर शहर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम। वाहतूक शाखेच्या वतीने वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे। सोमवारी सीसीटीव्ही कॅमेरा व वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने बाईक सुरू ठेवून मोबाईलवर बोलणारे 58 जण आणि ट्रिपल सीट 27 जण अशा 85 जणांवर ई चलनाचे गुन्हे नोंदवण्यात आले। वाहतूक शाखेच्या उत्तर व दक्षिण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। सोमवारी दिवसभरात उत्तर शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलिसांनी 7 रस्ता अशोक चौक परिसरात मोहीम राबवून वरीलप्रमाणे कारवाई करण्यात आली। ही कारवाई कायमस्वरूपी चालणार असून पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत 1088 कारवाया, 1.25 लाखांचा दंड। दक्षिण विभागाच्या वतीने 12 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ट्रिपल सीट 353, मोबाईलवर बोलणे 351, रिक्षा चालकांना गणवेश नसणे 148, फॅन्सी नंबर प्लेट 227, सायलेन्सर 4, कर्ण कर्कश हॉर्न 5 अशा एकूण 1088 वाहनांवर कारवाई करून 1,30,050 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी सांगितले। आज आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या। शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं। तर या बुलेट गाड्या आज 12 गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सर रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या 12 गाड्यांना 41,000 रुपये दंड मारण्यात आलेला आहे। त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहेत। यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। जे कोणी अल्टर सायलेन्सर करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई कायम चालू राहणार आहे। टोटल किती गाड्या होत्या? आज आम्ही 12 गाड्याचे सायलेन्सर काढलेले आहेत। आणखी गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे। आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे काम चालू आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।